मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला आजवर वैशाली माडे यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली. आपल्या सुमधुर गायकीने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या वैशाली माडे आता एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. नुकतीच त्यांनी वैशाली माडे म्युझिक अकॅडमी सुरू केली आहे. या अकॅडमीचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झालं. यावेळी या सोहळ्यास संसद सदस्य रवींद्र वायकर, बॉलिवूड पार्श्वगायिका साधना सरगम, मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख कृणाल इंगळे हे उपस्थित होते. वैशाली माडे एक मोठी गायिका आहेत. संगीत अकादमी सुरू करून आज तिने कलेचा वारसा इतरांना देण्याचा एक स्तुत्य प्रयत्न केला आहे. तिच्या अकादमीच्या माध्यमातून आज भावी गायक घडतील आणि मोठे होतील. आपले मराठी संगीत हे आपणच पुढे नेले पाहिजे असे सांगत राज ठाकरे यांनी वैशाली माडे यांचं कौतुक केलं. तर एखादी संगीत अकादमी सुरू करावी अशी माझी कित्येक वर्षापासून इच्छा होती आणि आज माझे हे स्वप्न पूर्ण झालंय. राज ठाकरे हे कलाप्रेमी आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ते नेहमीच कलेला प्राधान्य देत आहे. अशा कलाप्रेमीने माझ्या या संगीत अकॅडमीचे उद्घाटन केले ते सुखावं आहे. ह्या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही नवीन गायक घडवणार आहोत. येथे विद्यार्थ्यांना व्होकल, इन्स्ट्रुमेंटल, कराओके, गझल या सगळ्यांचा अभ्यास करता येणार असल्याचं वैशाली माडे यांनी सांगितलंय. यावेळी अकॅडमीच्या माध्यमातून मी कलाप्रेमींपर्यंत पोहोचू शकणार आहे. आमची ही संगीत अकॅडमी महत्वाकांक्षी संगीतकारांसाठी दीपस्तंभ म्हणून कायमच उभी राहील. आमची टीम संगीताच्या परिवर्तनशील शक्तीवर विश्वास ठेवणारी असल्याने आमच्या विद्यार्थ्यांमधून एक अद्वितीय आवाज शोधण्यासाठी आम्ही कायमच वचनबद्ध असू. या आवाजाला उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा कायमच प्रयत्न राहील. इथे तुम्ही तुमच्या फॅशनला शिक्षणाच्या रूपात बदलू शकता आणि या प्रवासात आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरू असा विश्वासही वैशाली माडे यांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, जनजागर मराठी, मुंबई.